बघा, एका माणसानं काय केलं, जुनी सायकल, जुनी कोणती सायकल, जुनी, हां जुनी सायकल काय केली त्यानं, स्वतः घेतली, खरेदी केली म्हणजे त्यानं घेतली, जुनी सायकल घेतली. मग काय झालं नंतर, जुनी सायकल घेतल्यावर त्यानं बघा काय केलं, जुनी सायकल केवढ्याला घेतली म्हणजे खरेदी किंमत काय खरेदी केली, 450 रुपयाची एक सायकल खरेदी केली. केवढ्याला केली, 450 रुपयाला खरेदी केली. हां 450 रुपये खरेदी केली. त्यानंतर काय केलं, 450ला खरेदी केली. दुरुस्तीवर किती खर्च आला, 50 रुपये. मग दुरुस्तीला किती रुपये लागले, 50 रुपये, बरोबर आहे का. 450ला खरेदी केली, दुरुस्तीला 50 रुपये लागले. म्हणजे एकूण त्याला ती खरेदी करायला एकूण खर्च किती आला, एकूण खर्च किती आला बरं, एकूण खर्च खरेदीचा एकूण खर्च किती आला, 450 अधिक 50 किती होतात है ना, 500 रुपये होतात की नाही. 500 रुपयाला त्यानं काय केली, मग सायकल खरेदी केली. केवढ्याला सायकल पडली त्याला, 500 रुपयाला सायकल त्यानं घेतली आणि विकली कितीला, हां मग विकली 6ला, म्हणजे 600ला विकली. केवढ्याला, 600 रुपयात विकली. म्हणजे नफा किती झाला, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, किती रुपये राहिले, 100. म्हणजे निव्वळ नफा त्याला किती झाला, 100 रुपये झाला. असा नफा लिहायचा असतो. चला खेळ.